हिंगोली शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। पिसाळलेल्या कुत्र्यांनी 10 बालकांना चावा घेतलाय। या मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शहरातील बावनखोली, आझम कॉलनी, महादेववाडी, नगर परिषद कॉलनी या परिसरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। नगरपालिकेने या पिसाळलेल्या कुत्र्यांचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी आहे। तिकडे कोल्हापुरातल्या ताराबाई रस्त्यावरच्या एका सराफ दुकानातून चोरट्यांनी तब्बल 28 लाखांचा ऐवज लंपास केलाय। 15 लाखांचं सोनं आणि 13 लाखांची रोकड यावर चोरट्यांनी डल्ला मारला। सीसीटीव्ही फुटेज हाती आले आणि तोंडावर मास्क आणि हँडग्लोव्ज घालून ही चोरी झाल्याचं उघड झालंय। गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या एका भोंदूबाबाला सोलापूर पोलिसांनी जेरबंद केलं। भोंदूबाबाचं नाव अमीन पठाण आहे आणि त्याने सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला होता। या स्वयंघोषित मांत्रिकाने सोलापुरातल्या एका कुटुंबाची फसवणूक केली। गुप्तधन मिळवून देतो असं सांगून या भामट्याने संबंधित कुटुंबाला लाखोंचा गंडा घातला। तिकडे वाशिम जिल्ह्यातील माळेगावमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून एकाला जाळून मारण्यात आलंय। राम केंगार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। युवराज आणि प्रकाश जाधव हे दोघे या हत्याकांडातले मुख्य आरोपी आहेत। यवतमाळ जिल्ह्यातल्या राळे गावात महावीर जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरीला लागलेल्या आगीत 7 कोटी रुपयांचा कापूस जळून खाक झालाय। हवेमुळे आग पसरत गेल्यानं फॅक्टरीमध्ये ठेवलेल्या कापसाच्या गाठी जळल्या। मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर यवतमाळ आणि वणीच्या अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं।